राष्ट्रीय चर्मकार महासंघाची आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी बैठक संपन्न। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। अनुसूचित जाती प्रवर्गाचे अबकड उपवर्गीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने 30 जून रोजी मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येऊन मंत्रालयावर भव्य मोर्चा करण्यात येणार आहे। या मोर्चाच्या नियोजनासाठी नांदेड शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्यभरातील महिला पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 30 तारखेला आपला जो अनुसूचित जातीचा सर्वच समाजाचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये राज्यव्यापी बैठक आज नांदेडमध्ये आपण आयोजित केलेली आहे। आणि आमचं नियोजन असं आहे की महाराष्ट्रातून हजारो लोक, आमचा 3 लाखाचा आकडा आहे की आपल्याला 3 लाख चर्मकार समाज बांधव मुंबईला घेऊन जायचे आणि गुलाब साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा, आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन मुंबईमध्ये 30 तारखेला केलेलं आहे। त्या मोर्चाच्या संदर्भात, त्या मोर्चाचा अनुषंगानेच आज आपण राज्यव्यापी बैठकीचं आयोजन नांदेडमध्ये केलेलं आहे। सर, 30 तारखेच्या मोर्चाला नांदेडमधून किती लोक जातील असा अंदाज आहे? 30 तारखेच्या मोर्चाला नांदेडमधून कमीत कमी 10,000 तरी लोक जातील आणि महाराष्ट्रातून तर सगळीकडेच आता सगळ्याच जिल्ह्याचे मला फोन आहेत की साहेब, आज बैठकीला जरी आम्ही कमी प्रमाणात आलो, फक्त कार्यकर्त्यांची बैठक आहे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये नियोजन करत आहेत आणि नांदेडमधून तर आम्ही सगळ्यात जास्त लोक आणि प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोकसंख्येनं आम्ही 30 तारखेला जाणार। काय आवाहन करा लोकांना? माझं हेच म्हणणं आहे की जर उपवर्गीकरण झालं तर समाजातलं जे एससी समाजाची आपली एकता, अखंडता नष्ट होणार आहे। म्हणून आपण सर्वांनी या उपवर्गीकरणाचा विरोध करावा। आज जर चर्मकार समाजातली लोक झोपली तर जीवनभर झोपणार आहेत, त्यांचंच सगळ्यात जास्त नुकसान चर्मकार समाजाचं होणार आहे। लोकसंख्येनुसार जर उपवर्गीकरण झालं तर चर्मकार समाजाच्या वाट्याला 1% काहीतरी पॉईंट येईल, म्हणजे 1.5% येईल आणि 1.5% चर्मकार समाजाचं कसं होईल? आज 13% आपण खेळणारी लोक उद्या 1.5% जर खेळू लागलो तर समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे, बेकारी वाढणार आहे। आणि खूप त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एससी प्रवर्गात टाकले, त्याच्यापासून आपल्याला तुटायचं नाही। बाबासाहेबांच्या विचारावरती समाज निर्माण करायचा आणि त्यासाठी आपल्याला उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचं नाही। आणि ते जर होत असेल तर 100% राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा, महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आणि असेल वेळ प्रसंगी जी काही ताकद किंमत आम्हाला मोजावी लागेल ती निश्चित आज मोजायला आम्ही तयार आहोत। जरी आम्हाला कोणी म्हणत असेल की तुम्ही छोटे आहेत, रस्त्यावर येत नाही, तुमची अवकात नाही, अशा अनेक गोष्टी कॉमेंट पोरांच्या आहेत, परंतु जे काही चर्मकार समाज महाराष्ट्रात 10-12%, 20% जे आहे तो सगळा रस्त्यावर उतरण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत। मातंग समाजाचा जर विकास खुंटेला असं वाटत असेल तर सरकारने महामंडळाच्या माध्यमातून 500 कोटी नाही 1000 कोटी त्यांना समाजाला द्यावं। त्या माध्यमातून शैक्षणिक, सार्वजनिक प्रगती कशी होईल, त्यांना रोजगार कसं उपलब्ध होऊन त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभं, त्यांची क्वालिटी कशी वाढेल, समाज कसा पुढेल, अशा पद्धतीने सरकारने नियोजन करायला पाहिजे। परंतु फूट पाडून समाजाला दिशाभूल करणं हे योग्य वाटत नाही। खरं सांगायचं म्हणजे या ज्या शासनानं जे अनुसूचित जाती जमातीमध्ये जे भांडणं लावलेले आहेत, ही भांडणं कदाचित आम्ही सहन करणार नाही आणि होऊही देणार नाही। पूर्वी आम्ही एक होतो, आजही एक आहोत। आमचा मातंग बांधव जरी एका बाजूनं जात असेल पण त्यालाही आम्ही जाऊ देणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातून। आणि अबकडचं तर वर्गीकरण होऊच देणार नाही। आणि हे वर्गीकरण रोखण्यासाठी आम्ही राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या वतीनं गावोगाव जाऊन, गाव पातळीवर जाऊन आम्ही छोटेखानी खूप साऱ्या काही बैठका घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर आज जे राष्ट्रीय चर्मकार महासंघानं हे जे राज्यव्यापी मेळावा घेतला आहे अबकड उपवर्गीकरणाच्या संदर्भात जी बैठक आहे, या बैठकीलासुद्धा आम्ही राष्ट्रीय ढोर समाज संघटना आणि चर्मकार महासंघ एकजुटीनं आम्ही हा लढा लढत आहोत। त्याचबरोबर आमचे मोठे बंधू रोहिदासजी बनसोडे साहेब आणि मी जवळपास महाराष्ट्रभर आम्ही सर्व पिंजून काढत आहोत की हा लढा आम्ही जे अबकड वर्गीकरणाचा आहे हा आम्ही अजिबात शासनाला यशस्वी होऊ देणार नाही। याचा विरोध आम्ही दोन्ही संघटनेच्या वतीनं करतो आहे। आणि उद्याचा जो 30 तारखेचा मोर्चा आहे, आमच्या मोठ्या बांधवांच्या म्हणजे बौद्ध बांधवांच्या खांद्याला खांदा लावून आनंदराजे आंबेडकर असतील किंवा इतर आंबेडकर चळवळीतली जी नेते आणि आंबेडकरवादी जी कार्यकर्ते असतील, या सर्वांच्या सोबत आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहू। मुंबई या ठिकाणी आमचा लोकमान्य नगर असेल,
टिळकनगर असेल, मुलुंड असेल, या ठिकाणी ढोर समाज मोठ्या संख्येनं आहे आणि आम्ही तिथं लाखाच्या संख्येनं जमण्याचा प्रयत्न करू असं आम्ही समाजाला पूर्वीच आवाहन केलं आहे. एवढंच सांगू इच्छितो. जय भीम. धन्यवाद.